पहा बेटा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये दोन सेल येतात. एक सेल येते इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरा येते गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅक सेल. ठीक आहे. आता या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी बेटा. ठीक आहे. या इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन होते बेटा. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करायला तेव्हा तुमचा प्रोडक्ट काय मिळणार आपल्याला, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी. कधी जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय केल्यानंतर, म्हणजे ही रिएक्शन स्वतःहून होणार है का, नहीं, अपने आप पे तो रिएक्शन नहीं होगा. हमको इलेक्ट्रिसिटी का सप्लाई करना पड़ेगा. सप्लाई करने के बाद ही चेंज होगा. ठीक है. दूसरी बात, यहां ये केस में यहां एनोड जो है इस पे चार्ज जो है वो पॉजिटिव है एंड कैथोड जो है यहां निगेटिव है. क्लियर आहे. हे सोडून द्या, हा पार्ट नंतर येईल बेटा. आता इथं प्रोसेस कोणती आहे, तिथं बेटा प्रोसेस इथं इलेक्ट्रोलायसिस आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस काय, एक ऐसी प्रोसेस है जिस प्रोसेस में या जिस प्रोसेस की वजह से क्या होता है कि इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. ये प्रोसेस है. ठीक है. अब यहां हमको एग्जाम्पल कौन से चाहिए, हमको एग्जाम्पल जो है वो सॉल्व चाहिए, लेकिन कौन से फॉर्म में हमको चाहिए, एक तो मोल्टन, नहीं तो फ्यूज्ड, नहीं तो एक्वियस. अब तुम्ही कोणता घ्या, मोल्टन फॉर एग्जाम्पल NaCl लो, चलो NaCl एक्वियस लो, NaCl मोल्टन लो. ठीक है. दूसरा आपने क्या लिया, AgNO3 मैंने एक्वियस लिया. चलो CuSO4 एक्वियस घेतलं बेटा, हे इथं एक्वियस. ठीक आहे. इथं पण घेतलं मी एक्वियस. चला अजून घेतला मी डायल्यूट HCl घेतला बेटा. चला डायल्यूट H2SO4. मी इथं फ्यूज्ड घेतला NaCl, त्याच्यानंतर MgCl2 है, उसके बाद AlCl3 है. ये सब मैंने कौन से फॉर्म में लिया, तो फ्यूज्ड फॉर्म में, या कौन से फॉर्म में लिया, मोल्टन फॉर्म में लिया. काही प्रॉब्लेम बेटा इथपर्यंत? आता इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आता बरं, आता हा जर सेल कन्स्ट्रक्ट करायचा असेल बेटा, ह्या जर सेल कंस्ट्रक्ट करायचं असेल तर काय काय लागणार आहे. नंबर एक, हमको चाहिए क्या, इलेक्ट्रोड चाहिए. आला इथं. तो रॉड चाहिए. यस, क्या चाहिए, उसके बाद बैटरी चाहिए, और उसके बाद क्या चाहिए, इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन चाहिए. आता आपल्याला याची गरज आहे. आता सेल तर कन्स्ट्रक्ट करावं लागेल बेटा. सेल कंस्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, इलेक्ट्रोड, बैटरी आणि इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन. इसमें से ये कौन सा भी इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन लो. एनी प्रॉब्लेम यहां. ठीक आहे. आता इथं इथं होते काय बेटा, याच्यामध्ये लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय. इथं आपल्याला जे आयन्स आहेत, इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर जे आयन्स आहेत, ते आयन्सचा चार्ज आपल्याला डिस्चार्ज करायचा, चार्ज रिमूव करना. यहां इतना ही ध्यान में रखो, चार्ज डिस्चार्ज करना. ठीक है. अब देखो यहां एग्जांपल मैं लेता हूं, इलेक्ट्रोलाइसिस. इलेक्ट्रोलाइसिस ऑफ, चलो मैंने लिया, स्टार्ट से लेता हूं. चलो मोल्टन या फ्यूज्ड, क्या लिया, NaCl हमने लिया. मोल्टन किंवा फ्यूज्ड घेतला बेटा, NaCl घेतला. ठीक है. हे तर गरज है आपल्याला. ठीक है. अब हमने यहां लिया, चलो यहां एक बीकर है, ये यहां दो इलेक्ट्रोड हमने लिए, ये दो इलेक्ट्रोड लिए, दो रॉड लिए, एक बैटरी के पॉजिटिव को कनेक्ट किया, एक बैटरी के निगेटिव्ह को कनेक्ट कर दिया. ठीक है. पर काय घेतलं बेटा, मी याच्यामध्ये घेतला मी फ्यूज्ड, काय घेतला, NaCl घेतला,
आता बॅटरीच्या पॉझिटिव्हला म्हणजे इथं याला नाव दिलं काय, ॲनोड आहे, आणि हा झाला तुमचा कॅथोड आहे. झालं इथं. आता इलेक्ट्रिसिटी पास की बेटा, इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद मुझे बात बताओ, ये NaCl टूटेगा, टूटने के बाद Na प्लस और Cl देगा. अब ये इलेक्ट्रोड का काम क्या है, जिसके सरफेस पे ऑक्सीडेशन होता है या रिडक्शन होता है, जिसके सरफेस पे ऑक्सीडेशन होता है वो एनोड है, जिसके सरफेस पे रिडक्शन होता है वो कैथोड है. अब हमने तो इलेक्ट्रिसिटी पास कर दिया, हमने इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद क्या होता है, आयन अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड के तरफ माइग्रेट हुए. अब यहां तो दूसरे कोई आयन ही नहीं है, यहां दो ही आयन है, एक तो एक कैटायन और एक एनायन है, बराबर है. अब क्या होता है, ये क्लोराइड अपना चार्ज डिस्चार्ज करना चाहता है और ये सोडियम भी अपना चार्ज डिस्चार्ज करना चाहता है. काढून टाकायचा प्रयत्न करायला बेटा. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहेच त्यासाठी ना, चार्ज डिस्चार्ज करणं. ठीक आहे. पर एनायन कुठे जाईल बेटा, एनायन एनोड आया ध्यान में. एनायन म्हणलं की एनोड, एनोड म्हणलं की ऑक्सिडेशन, एनायन एनोड ऑक्सीडेशन, कैटायन कैथोड रिडक्शन. एनोड पे क्या होता है, ऑक्सीडेशन, कैथोड पे रिडक्शन. ठीक है. अब यहां देखो ये केस भी अच्छी तरह यहां ध्यान दो आप. आता सोडियम आयन है, पहा बेटा, सोडियम आयन अपना चार्ज डिस्चार्ज करेगा. कैसे, ये इलेक्ट्रॉन गेन करेगा. इलेक्ट्रॉन गेन केला, गेन केल्यानंतर काय झाला, तो सोडियम आहे, म्हणजे कॅथोडला इथं सोडियम जमा झाला बेटा. कॅथोडला सोडियम झाला, जमा झाला इथं, म्हणजे सोडियम इज डिपॉझिटेड ऍट कॅथोड आहे. एनोड पे ऑक्सीडेशन होता है जैनब, एनोड एनायन, एनोड पे ऑक्सीडेशन. ध्यान में रख, नहीं तो लिख के ले बेटा. अब यहां चार्ज प्लस है, यहां चार्ज पॉजिटिव है, +1 से 0 चार्ज है, +1 से 0 चार्ज है, तो प्रोसेस रिडक्शन है. आता ज्या इलेक्ट्रोडला रिडक्शन होते त्याला आपण नाव काय दिलं, तर कॅथोड नाव दिलंय. म्हणजे याचा अर्थ हे जे सोडियम आयन आहेत, या सोडियम आयननं चार्ज डिस्चार्ज केला बेटा, आणि डिस्चार्ज केल्यानंतर सोडियमच्या फॉर्म मध्ये डिपॉझिट झालाय. कुठे डिपॉझिट झाला, तर कॅथोडला डिपॉझिट झालाय. इसका मतलब वहां उसका क्या हुआ, तो रिडक्शन हुआ. इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद सोडियम इज रिड्यूस्ड एट कैथोड. ठीक है, झालं क्लिअर इथं. काही प्रॉब्लेम याच्यात आता. कैटायन कैटायन कैथोड, ये ध्यान में रख, कैटायन कैथोड, कैटायन कैथोड रिडक्शन CCR. ठीक आहे. बर, आता पुढे चला. आता राहिलाय प्रश्न कोणाचा, Cl-. ठीक है. ये एनायन है, एनायन अगर है तो मुझे बात बताओ, एनायन कहां जाएगा, एनोड के तरफ चले जाएगा. एनायन एनोड है, एनोड है तो प्रोसेस कोणती है, तो ऑक्सिडेशन है. बरं, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता पहा, इलेक्ट्रिसिटी तुम्ही सप्लाय केली बेटा, इलेक्ट्रिसिटी जर सप्लाय केली तर त्याच्या त्या बीकर मध्ये मला सांगा कॅटायन आणि एनायन आहेत. आपण काय म्हणतो, कंडक्टर दोन प्रकारचे आहेत, एक मेटॅलिक कंडक्टर आणि दुसरं कोणतं येतं, आयनिक कंडक्टर आहे. आयनिक कंडक्टर मध्ये काय ते आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बराबर है. मग इथं आता Cl- है, Cl- आयन ने अपने इलेक्ट्रॉन देने के बाद मुझे बात बता, ये इलेक्ट्रॉन, अब Cl तो इधर है, यहां
ये इलेक्ट्रॉन मुझे बात बताओ कहां से एंटर हो रहे? सीएल इलेक्ट्रॉन देणार आहेत. मग इलेक्ट्रॉन दिल्यानंतर मला सांगा इलेक्ट्रॉन कुठून चाललेत? कॅथोड कडून कुठे चाललेत? एनोड कडे यायले तर. मग या सरफेसवर काय आले? इलेक्ट्रॉन. और ये इलेक्ट्रॉन कौन गेन करेगा? ये सोडियम आयन इलेक्ट्रॉन गेन करेगा और गेन करने के बाद सोडियम के फॉर्म में यहां डिपॉजिट होगा. झालं बेटा इथं. आता इथं रिएक्शन काय रे बेटा? ये सीएल है, यहां सीएल, यहां चलो इसने इलेक्ट्रॉन लूज कर दिया. ये अनस्टेबल एटम फॉर्म हुआ, बॅलन्स नाही रिएक्शन. कारण असं क्लोरीन नाही, Cl2च्या फॉर्म मध्ये येते, हा अनस्टेबल एटम आहे. पण आपण काय करतो रिएक्शनला? चलो ये दो यहां Cl2 है, ये दो इलेक्ट्रॉन झालं इथं. ये -1 है, -1 से 0 है. चार्ज डिक्रीज हुआ, चार्ज इंक्रीज हुआ, -1 से 0. प्रोसेस ऑक्सीडेशन. सर जिस इलेक्ट्रोड पे ऑक्सीडेशन होता है वो कौन है? एनोड है. अब रिएक्शन तो बैलेंस नहीं है, चलो हमने बैलेंस कर दिया. यहां हुआ ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल. अब बोलो मुझे, मेरे पास यहां नेट सेल में रिएक्शन है, NaCl है. मैंने इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद सोडियम डिपॉजिट हुआ, ये पेल ग्रीन गैस क्लोरीन लिबरेट हुआ. यहां अब कोई प्रॉब्लम? क्लियर है? यहां चला पुढे. नेक्स्ट अब देखो आगे. अब मैं यहां लेता हूं इलेक्ट्रोलाइसिस. इलेक्ट्रोलाइसिस ऑफ एक्वियस, है ना. एक्वियस काय काय घेतो पावडा? सगळ्यात पहिले मी चला घेतो AgNO3. ठीक आहे. त्यानंतर एक्वियस काय घेतलं इथं? आपण घेतला NaCl एक्वियस. हे सगळ्यांचं इलेक्ट्रोलाइसिस करायचं बेटा आपल्याला. त्याच्यानंतर कॉपर सल्फेट घेतला. ठीक आहे. त्यानंतर घेतला मी डायल्यूट HCl घेतला. त्यानंतर घेतला मी डायल्यूट H2SO4 घेतला. बर आता मला परत इलेक्ट्रोलाइसिस करायचंय. कोणाचं इलेक्ट्रोलाइस करायचंय? हे एक्वियस सॉल्ट घेतले बेटा मी. आता एक्वियस सॉल्ट घेतले याचा अर्थ मला सांगा, याच्यामध्ये वॉटर, प्योर वॉटर बैड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी है. प्योर वाटर में इलेक्ट्रिसिटी हमने पास कर दिया तो आयंस नहीं देता. पर आपण इथं सोल्यूशन घेतलंय बेटा. अब इलेक्ट्रिसिटी मैंने पास करने के बाद मुझे बात बताओ, ये सब सॉल्ट तो टूटेंगे, सगळे डिकम्पोज होणार ना बेटा, सगळे डिसोसिएट होणार आहेत. बरं कॅटायन आयनायन देणार आहेत, उसके साथ वाटर भी टूटेगा. चलो हम सेल कंस्ट्रक्ट कर दिए यहां. चलो हमने यहां अगेन लिए 2 रॉड लिए. चलो यहां ये इनर्ट है. हे जे रॉड घेतलेत, हे जे इलेक्ट्रोड घेतलेत, हे कोणते? तर तुमचे इनर्ट आहेत. ते डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. ग्रेफाइट लो, नहीं तो प्लैटिनम रॉड लो. ठीक है. चलो ये बैटरी को मैंने कनेक्ट कर दिया, ये पॉजिटिव को कनेक्ट कर दिया, ये बैटरी के निगेटिव को कनेक्ट कर दिया. अब हमने लिया चलो डाइल्यूट H2SO4. चलो यहां से स्टार्ट कर दे. अगर हमने खाली पानी लिया तो वो तो नहीं टूटेगा, वेरी वीक इलेक्ट्रोलाइट है प्योर. लेकिन एसिड डाल दिया उसमें, अब वो तो टूटेगा. अब मुझे बात बताओ, H2SO4 गिव्स, H2SO4 क्या देता है? इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद H+ एंड SO4 देगा. देख बेटा, एनी प्रॉब्लेम याच्यात? बर आता मला सांगा, पाणी पण आहे. मला सांगा, पाणी जर परत इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर काय देणार? H+ आणि OH देणार आहे.
पर पहिल्यासारखं आहे का बेटा? एकच कॅटायन आणि एकच ऍनायन आहे का? आता नाही, आता स्पर्धा सुरू झाली. मला सांगा, या सोल्युशन मध्ये आपल्याकडे एकच कॅटायन है. कैटायन कितना हमारे पास? एक ही कैटायन है. एनायन कितने? दो है. बराबर आहे. आता मला सांगा, कॅटायन म्हणल्यानंतर कुठे जाणार? तर कॅथोड कडे जाईल बेटा. कैथोड के पास क्या होगा? तो रिडक्शन होगा. एनायन है, एनायन कहां चले जाएगा? एनोड के तरफ. एनोड पे क्या होता है? तो ऑक्सीडेशन है. प्रोसेस इलेक्ट्रोलाइसिस है. आता इथं कॉम्पिटिशन नहीं है, यहां H+ ही है. ठीक है. अब ये कैटायन कहां चले जाएगा? कैथोड के तरफ. कैथोड पे रिडक्शन है. चलो, हमने रिएक्शन ले लिया एट कैथोड. अब बोलो, एट कैथोड के तरफ H+ है, प्लस इलेक्ट्रॉन, यूज H. हाइड्रोजन अनस्टेबल है. बराबर है. बहुत सारे जो है H+ आयन कहां मायग्रेट हो रहे? अरे खूप आयन्स आहेत ना H+ आयन. कुठे चालले तुमचे? हे कॅथोड कडे चालले. ये कॅथोड के तरफ इधर. ठीक है. मग इथं मला सांगा, या केसमध्ये अगेन H+ combines with hydrogen combines with another hydrogen to form H2a. म्हणजे तुम्ही रिएक्शन अशी करू शकता बेटा, 2H+ 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2a. बर, मला सांगा, हायड्रोजन इज लिबरेटेड ऍट, कुठे लिबरेट झाला? कुठे लिबरेट झाला बेटा? कॅथोडला आहे. बरं, हायड्रोजनचं काय झालं? तर रिडक्शन झालंय. H ions get reduced in the form of H2 at cathode है. अब बोल बेटा, अब सवाल ये दोनों में कॉम्पिटिशन स्टार्ट हुआ. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू झाली की कोण डिस्चार्ज होणार लवकर, कोण आपला चार्ज लवकर डिस्चार्ज करल. कहां डिस्चार्ज करेगा? एनोड के तरफ. एनोड के तरफ डिस्चार्ज करेगा तो एनोड के तरफ ऑक्सीडेशन होगा. अब ये दोनों में कंपटीशन स्टार्ट हुआ. क्या कंपटीशन होगा? अरे तू जल्दी इलेक्ट्रॉन लूज करता है या मैं जल्दी इलेक्ट्रॉन लूज करूं? कौन इलेक्ट्रॉन जल्दी लूज करेगा? किसका जल्दी ऑक्सिडेशन होगा? मग आता या दोघांसाठी बेटा एक सिरीज मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती प्रिफरेन्शियल डिस्चार्ज थेरी आहे किंवा एनायनची आहे बेटा. ती आपली एनायनच्या डिपॉझिशन साठी. ठीक आहे. कोणती सांगितली बेटा? या थेरी मध्ये मला सांगा, सगळ्यात पहिले वर कोण आहे? तर SO4 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? NO3 आहे. त्याच्यानंतर क्लोरीन आहे. त्याच्यानंतर ब्रोमीन आहे. त्याच्यानंतर आयोडीन आहे. आणि लास्टला कोण आहे? OH आहे. आता मला सांगा, या सिरीज मध्ये आता पहा, टॉप टू बॉटम ये लो बेटा. यहां टॉप टू बॉटम जब आता है तो मैं यहां लिखता हूं इजी टू लूज इलेक्ट्रॉन. मला सांगा, कोण लवकर इलेक्ट्रॉन लूज करल? मला सांगा. ये दोनों में कंपटीशन है, कौन जल्दी इलेक्ट्रॉन लूज करेगा? आप बोल बेटा, चलो कौन जल्दी लूज करेगा? ठीक है. आला? सांगतो बेटा, सगळं सांगतो बेटा. आता इथं राहिला प्रश्न OH. अरे फिर सवाल ये कि OH डिस्चार्ज कौन से फॉर्म में होगा? OH कौन से फॉर्म में डिस्चार्ज होगा? जब OH आता है तो यहां ध्यान दो, ये डिस्चार्ज होता है O2 के फॉर्म में. हुआ? चलो डिस्चार्ज करो. अब ये तो
एनोड के तरफ है। तो चलो ये हुआ या है, चलो हमने लिया ये OH है, अब OH है तो यहां हमने O2 है प्लस इसके साथ H2 है और प्लस इलेक्ट्रॉन है। अब बैलेंस करो रिएक्शन। चलो हमने यहां लिए 2 OH, ये ऑक्सीजन हुआ बैलेंस? नहीं है सर, ये ऑक्सीजन बैलेंस नहीं हुआ। चलो ये बैलेंस करो यहां, पहा बेटा हाफ O2 चलेगा, हाफ O2 म्हणजे O है, एक ऑक्सीजन है, यहां एक ऑक्सीजन है, 2 ऑक्सीजन हुए, यहां 2 ऑक्सीजन है, 2 हाइड्रोजन है इधर, यहां 2 इलेक्ट्रॉन, 2 नेगेटिव चार्ज है, यहां भी 2 हुए, रिएक्शन बैलेंस बेटा। अब कोई प्रॉब्लम यहां? अब ये हुआ कैथोड का रिएक्शन, ये हुआ एनोड का रिएक्शन, बराबर है। चलो टोटल सेल रिएक्शन में इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल। अब यहां हम रिएक्शन लिख सकते हैं, नेट सेल रिएक्शन। अरे आता यायलंय का बेटा? आता क्लिअर झालं का? आता याच्यात मला वाटत नाही काही प्रॉब्लेम राहिलाय बेटा। झालं क्लिअर? इलेक्ट्रोलायसिस ऑफ काय घेतलंय बेटा आपण इथं घेतलं इलेक्ट्रोलायसिस ऑफ काय घेतलं तर डायल्यूट H2SO4, ठीक है।